व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझा अगदी मनापासून नमस्कार। मला या सेवेची संधी दिल्याबद्दल मी गुरूंच्या चरणी नतमस्तक आहे। तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि मी माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करते। मार्गदर्शनाला सुरुवात करण्यापूर्वी माझी ओळख देते। मी नेहा मेत्रे, परमशिष्य या संस्थेची फाउंडर आहे आणि या संस्थेतून आम्ही विद्यार्थ्यांना लाईफ स्किल्स ट्रेनिंग म्हणजे त्यांना त्यांची स्वतःची ध्येय कशी निश्चित करायची आहेत, वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, ध्येय प्राप्तीसाठी स्वतःमध्ये असलेले जे काही सर्व स्किल्स आहेत त्याचा वापर कसा करायचा आहे आणि अजून स्किल्स कसे डेव्हलप करायचे आहेत, कसे इम्प्रूव्ह करायचे आहेत याचे तर मार्गदर्शन करतोच, पण याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरसाठी आम्ही मार्गदर्शन करतो। करिअर निवडताना सायंटिफिक पॅरामीटरचा कसा उपयोग केला पाहिजे की जेणेकरून तुमचं करिअर डिसिजन जे आहे ते अगदी बरोबर होईल आणि तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली सक्सेसफुल व्हाल तुमच्या करिअरमध्ये। चला तर मग सुरू करूया आपल्या महत्त्वाच्या डिस्कशनला। परीक्षा झालेल्या आहेत आणि लॉकडाऊन नंतर सर्वजण तुम्ही तुमच्या कॉलेजला जाण्यासाठी उत्सुक आहात याची तर पुरेपूर कल्पना मला आहेच, पण त्याही पूर्वी तुमच्या मनात असलेल्या बऱ्याच प्रश्नांना मी पण हेरलंय। सांगू? प्रश्न आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी की मी नक्की कुठला फील्ड सिलेक्ट करू, आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ की सायन्सला जाऊ। मी एखादं स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यात मी सक्सेसफुल होईल का। एक्झॅक्टली त्याचप्रमाणे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी की आता 12वी नंतर पुढे मी काय करू, नक्की कोणतं फील्ड अजून सिलेक्ट करू, कोणतं प्रोफेशन सिलेक्ट करू, अशी बरीच प्रश्न आहेत। आणि या सर्वांच्या शिवाय मला याचीही जाणीव आहे की तुमच्या मनावर एक दडपण असतं आणि ते दडपण म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा, तुमच्या नातेवाईकांच्या तुमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि याही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगत आहेत। कधी कधी एखादं दुसरं फील्ड टीव्ही सिरियल पाहून ते तुम्हाला खुणावतं आणि तुम्हाला असं वाटतं की मी ते करावं आणि मन कधी कधी वेगळं सांगत असतं की अरे नाही, तुला ही गोष्ट करून खूप एनर्जी भेटते, खूप छान वाटतं, तर तू ती गोष्ट कर। असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आहेत। तुमच्या मनातला हा गोंधळ मी चांगला ओळखून आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या करिअरचं डिसिजन घेत असताना तुम्ही काय गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजेत त्या बाबतीत महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहे। आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारे टॉपचे जे प्रोफेशन आहेत ते कोणते कोणते आहेत त्याचीही इथे आपण चर्चा करू आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स त्याही मी तुम्हाला देणार आहे आणि आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या करिअरचा डिसिजन घेण्यासाठी नक्कीच उपयोगाला येईल। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आता तुम्ही फक्त तुमचं स्ट्रीम सिलेक्ट करताय म्हणजे आर्ट्स, कॉमर्स की सायन्स, तुम्ही तुमचं प्रोफेशन नाही सिलेक्ट करत आहात। ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि ती लक्षात ठेवा। तुम्हाला फक्त या तिन्ही मधला एकच गोष्ट सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं प्रोफेशन ही नंतरची गोष्ट आहे। तुम्ही जसे जसे अजून त्या शिकत जाल तुमच्यामध्ये आवड निर्माण होत जाईल आणि तुम्हाला अजून त्याच्यातल्या संधी लक्षात येतील आणि मग ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या प्रोफेशनकडे जाल। पण हो, आता कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे त्याकडे मात्र आवर्जून लक्ष द्या। तर सगळ्यात प्रथम आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण डिस्कस करूया। त्याच्यातला महत्त्वाचा एक पॉइंट आहे तो म्हणजे तुम्ही स्वतःला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखा। करिअरचं डिसिजन घेताना तुम्ही स्वतःला परिपूर्णपणे ओळखणं गरजेचं आहे। अर्थात हे ओळखणं का महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचदा आपण स्वतःकडून अवास्तव अशा अपेक्षा ठेवतो। बऱ्याच गोष्टींनी विचलित होऊन आपलं मन भरकटतं आणि आपण चुकीचे निर्णय घेतो। तर असं होऊ न देता सर्व गोष्टींच्या बाबतीत स्थिर राहून आपण स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे। एकांतामध्ये विचार केला पाहिजे की नक्की मला काय आवडतं, माझं पॅशन काय आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी केल्यानंतर मला एनर्जी येते आणि मला खूप छान वाटतं, मला खूप समाधान वाटतं। अशी कोणती गोष्ट आहे की जी बोलण्यासाठी मी तासोतास बोलू शकतो आणि मला कुठल्या पुस्तकाची गरज नाही किंवा कोणत्याही गोष्टीची गरज नाही, मी अगदी तहान भूक विसरून ती गोष्ट करू शकतो। अशी गोष्ट ओळखा
आणि त्या सर्वांची लिस्ट करा. मग तुमच्यामध्ये बरेच सारे स्किल्स असतील तर त्या सर्व गोष्टींची तुम्ही नोंद करा. हेच म्हणजे आहे की स्वतःला ओळखणं. आणि हे स्वतःला ओळखणं का गरजेचं आहे सांगू? कारण तुम्हाला कुणाला या स्पर्धेमध्ये कॉपी नाही करायचं आहे, तर तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला परिपूर्णपणे ओळखणं खूप गरजेचं आहे. या गोष्टीला आपण रियालिटी थिंकिंग असंही म्हणू शकतो. म्हणजे वास्तविकतेचं भान ठेवा आणि हे शुअर करा की त्या वास्तविकतेमध्ये तुम्ही मध्यभागी आहात. तुमच्याशीच निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून तुम्हालाच ही गोष्ट निवडायची आहे. अर्थात या गोष्टी करताना तुम्ही जे एक्सटर्नल थिंग्स आहेत, म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा, रिलेटिव्ह काय बोलतायत, फ्रेंड्स काय म्हणतायत, टीव्ही मध्ये सिरियल्स काय सांगतायत, माझा आवडता हिरो त्याचं कुठलं प्रोफेशन होतं, ह्या सगळ्या गोष्टींना दूर ठेवा आणि फक्त स्वतःला मध्यभागी ठेवा. विचार करा आणि स्वतःला ओळखा, स्वतःला वेळ द्या आणि त्याच्यातून तुम्हाला करिअर डिसिजन घेण्यास पुरेपूर मदत होईल. स्वतःला पूर्णपणे ओळखणं ही यशस्वी भविष्याची पहिली पायरी असेल तुमच्यासाठी. चला तर मग आपण आता दुसऱ्या मुद्द्याचा विचार करूया. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे ओळखायचं आहे की माझं कॉन्सन्ट्रेशन नक्की कशामध्ये आहे. अर्थात हे करताना तुम्हाला नक्की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार असतात, कॉन्सन्ट्रेशन कसं असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी मनापासून सांगा, किती जणांना तुम्हाला अभ्यास आवडतो? मला माहितीये अगदी 99% विद्यार्थ्यांना अभ्यास आवडतच नाही. का? कारण अभ्यास केलेलं एकतर त्यांच्या लक्षात राहत नाही, मुश्किलीने लक्षात राहिलं तर पेपर लिहिताना ते सगळं काही विसरून जातं आणि मग त्याचा परिणाम मार्कांवरती होतो. याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिकल लाईफ मध्येही तसेच असता असं नाही. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण या गोष्टी बऱ्याच एन्जॉय करतो. इथे मूळ मुद्दा येतो तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, फोकस याचा. अर्थात ही जी एकाग्रता असते ही 2 प्रकारची असते. एक एकाग्रता अशी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी मनापासून आवड असते. म्हणजे अगदी त्या विषयाच्या बाबतीत कुणी कुठेही बोलत असेल किंवा आजूबाजूला ती गोष्ट घडत असेल तर आपलं आपसुकच त्याच्याकडे लक्ष जातं. आपण अगदी खेचले जातो आणि अगदी आपण सगळ्या काही गोष्टी विसरून त्याच्याकडे लक्ष देतो, त्याच्यावरती एकाग्र होतो. अगदी त्याच्या उलट असं होतं की ज्या गोष्टी आपल्याला आवडतच नाहीत त्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रितच होत नाही आणि आपण जाणून बुजून अगदी आपल्या मनाला खेचून ताणून त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो, कारण आपल्याला पर्यायच नसतो. जसं की अभ्यास मी तुम्हाला सांगितलं. हा, तर तुम्हाला नक्की अशा गोष्टींची लिस्ट बनवायची आहे की कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मला अगदी मनापासून आवड आहे आणि मी अगदी मनापासून लक्ष देऊन त्या गोष्टी करतो. मला त्याच्यासाठी तिथे मन एकाग्र करण्यासाठी मला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. माझं मन तिथे अगदी ऑटोमॅटिकली कॉन्सन्ट्रेट होतं. तर याही गोष्टींची लिस्ट करा की ज्याच्यामुळे तुम्हाला नक्की कळेल की माझी एकाग्रता कशामध्ये सर्वात जास्त चांगली आहे. कारण तुमची ही एकाग्रता जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला यशाच्या पायरीवर जाण्यासाठी मदत करत असते. तिसरा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे हो, मला हे माहिती आहे की तुम्हा सर्वांना या गोष्टीचं एक प्रेशर असतं की मम्मी पप्पांना काय वाटेल, घरचे लोक काय म्हणतील, त्यांना असं वाटतं तर मला हे करायचं आहे. घरच्यांच्या अपेक्षा असणं किंवा नातेवाईकांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असणं, या गोष्टींचेही बरेच सारे प्रश्न तुम्हाला भेडसावत. गोष्ट करणं तुम्हाला टाळायचे आणि ती म्हणजे फॅमिली एक्सपेक्टेशन्स. अर्थात तुम्हाला मॅथ्स मध्ये किंवा सायन्स मध्ये खूप चांगले मार्क्स मिळत आहेत म्हणून घरच्यांना वाटतं की तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं आणि म्हणून तुम्ही त्याचं प्रेशर घेणं. तुमचे फ्रेंड्स कुठल्या तरी एका फील्डचा विचार करतात आणि मग तुम्हालाही असं वाटतं की ते सगळे त्या फील्डमध्ये जाणार आहेत तर मीही त्याच फील्डमध्ये जावं, कारण माझ्या घरच्यांना तर काही कळत नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यापेक्षा मी माझ्या मित्रांशी चर्चा करतो आणि ते लोक ज्या प्रकारे डिसिजन घेत आहेत मीही त्याच प्रकारे डिसिजन घेतो.
किंवा मला अमुक अमुक हा हिरो आवडतो, किंवा मला अमुक अमुक हा मूवी खूप आवडतो, ती सिरियल खूप आवडते आणि त्याच्यामध्ये ती जशी एअर होस्टेस बनलेली आहे किंवा तो जसा डॉक्टर बनलेला आहे त्या प्रकारे मलाही तसंच व्हायचं आहे. अशा प्रकारच्या गोष्टींच्या आहारी जाऊन आपल्या करिअरचं डिसिजन घेणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहात. तर ही गोष्ट एखादी मूवी किंवा सिरियल किंवा तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे आई वडील पण ठरवणार नाहीयेत, तर ते तुम्ही ठरवणार आहात. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अजिबातच इंटरेस्ट नाहीये अशा गोष्टीमध्ये करिअर करण्यासाठी तुमचे आई वडील का बरं पैसे गुंतवतील, याचा कधी विचार केलाय? नाही ना. मग हीच खरी वेळ आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोला, त्यांना सांगा की तुमची आवड काय आहे, तुमचं पॅशन काय आहे. कारण त्यांनाही तुमच्या ब्राईट फ्युचर साठीच पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि त्यांनाही अगदी शेवटी त्यांच्या मुलाचं चांगलं भविष्यच हवं आहे. आणि म्हणून तुमच्या करिअरचं डिसिजन घेताना मित्रमैत्रिणींना विचारून त्यांच्या आहारी जाऊन हे डिसिजन घेऊ नका. तुमच्या नातेवाईकांशी बोलू नका. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की करिअर तुमचं आहे, आयुष्य तुमचं आहे, तर तुम्ही अगदी स्वतःला जाणून स्वतःला ओळखूनच या गोष्टीचं डिसिजन घेणं गरजेचं आहे. एखादं फील्ड सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा त्याच्या खूप डिटेलमध्ये जाऊन त्याची परिपूर्ण माहिती घ्या. शक्य तितक्या सोर्स मधून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्हाला सायन्स हा विषय खूप आवडतो, सायन्समध्ये तुम्हाला मार्क्सही चांगले भेटत असतील, सायन्समध्ये तुमचा इंटरेस्टही खूप आहे, सायन्स या विषयावर तुम्ही तासन तास बोलू शकतात आणि तुम्हाला असं वाटतंय की सायन्समध्ये मी करिअर करावं. तर अशी जेव्हा इच्छा मनात निर्माण होते तर तेव्हा तुम्ही सायन्स फॅकल्टी घेतलेल्या एखाद्या सिनियर विद्यार्थ्याशी चर्चा करा. त्याच्याकडून हे जाणून घ्या की या विषयामध्ये नक्की कोणते कोणते चॅलेंजेस आहेत आणि कोणत्या कोणत्या अजून अपॉर्च्युनिटीज आहेत. अर्थात सायन्स हा एक छोटा विषय असला तरी त्याच्यामध्ये अजून बरेच सारे करिअर्स तुम्हाला करता येतात. तर त्याच्याशी संबंधित अजून कुठले कुठले विषय आहेत हेही समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या विषयासाठी त्या फील्डसाठी तुमची मानसिक तयारी होईल. नाहीतर डोंगर हे नेहमी दुरून साजरेच दिसतात. पण तुम्हाला तसं नाही करायचंय. तुम्हाला सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्यायची आहे की ज्या करिअरचा तुम्ही विचार करत आहात, ज्या फील्डचा तुम्ही विचार करत आहात, ती फील्ड नेमकी कशी आहे, कोणती आहे, त्यात काय आव्हानं आहेत, त्याच्यात काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि विशेष म्हणजे मी त्याच्यामध्ये अगदी फिट बसतोय का याची पूर्ण कल्पना करून घ्या. पण हो, ही सर्व माहिती घेताना तुम्ही हे नक्की शुअर करा की तुम्ही अगदी योग्य माध्यमातून ती माहिती घेताय, चुकीच्या सोर्स मधून माहिती घेऊ नका. तुम्ही एक स्टेप पुढेही जाऊ शकतात, म्हणजे त्या विषयांच्या बाबतीत जे एक्सपर्ट्स आहेत, ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, अशा लोकांना तुम्ही भेटा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला न्यूरोसर्जन व्हायचंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोबोटिक्स मध्ये जायचंय, तर त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टीज जे आहेत त्यांच्याशी भेटा तुम्ही, कारण त्यांना प्रॅक्टिकल अनुभव असतो. तर त्यांच्यासोबत तुम्ही राहा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही अगदी सुट्टीच्या वेळेमध्ये त्यांना जाऊन असिस्ट पण करू शकतात की त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्यांचं फील्ड समजून घेण्याचा खरंच एक चांगला अनुभव येईल. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त हे प्रॅक्टिकली हे फील्ड कसं आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला नक्की उपयोग होईल. तुम्ही त्या बाबतीत छोटे छोटे इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता. तुम्ही अशा इन्स्टिट्यूटना भेट द्या. हे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की एखाद्या फील्डच्या बाबतीत तुम्ही जर करिअर करण्याचा विचार करता तर त्याच्या इन्स्टिट्यूट्सना भेट द्या, एक्सपर्ट्सना भेटा आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. खरं सांगू विद्यार्थ्यांनो, ही गोष्ट म्हणजे अगदी कशी आहे की तुम्हाला एक मोठी डिश समोर दिली आणि त्याच्यामध्ये एक पदार्थ आहे, तर तो भला मोठा पदार्थ घेण्यापूर्वी छोट्याशा डिश मध्ये 1-2 घास घेऊन तुम्ही खाऊन बघा आणि मग डिसाइड करा की मला तो पदार्थ नक्की आवडलाय का आणि मला ती अख्खी डिश घ्यायची आहे का. तर आहे ना हा चांगला उपाय, मग नक्की फॉलो करा. आणखी
आणखीन एक ट्रेडिशनल गोष्ट फॉलो केली जाते, ती म्हणजे की खूप जास्त मार्क पडले म्हणजे 90-95च्या अबाव मार्क पडले तर सायन्स, 80-85%, 90% पर्यंत पडले तरी कॉमर्स, आणि मग 70-80 पर्यंत पडले तर आर्ट्स किंवा त्याच्या खालचे पण सगळे आर्ट्स. तर ही जी एक मार्कांच्या बेसवरती आपलं करिअर डिसिजन घेण्याची जी ट्रेडिशनल पद्धत आहे ती साफ चुकीची आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुमची कपॅसिटी कशात आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आर्ट्स मधून पण ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी झालेले बरेच लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, तर त्यांच्याकडे बघा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही स्वतः एक युनिक पर्सन आहात. या जगामधला प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे, त्याच्यामध्ये एक अद्वितीय अशी क्षमता आहे आणि ती क्षमता तुमच्यामध्ये सुद्धा आहे. तुम्हाला ती ओळखायची आहे आणि त्याप्रमाणे स्वतःला घडवायचं आहे. तुम्हाला दुसऱ्यांना कॉपी नक्कीच नाही करायचं आहे, कारण तुम्ही स्वतः जिनियस आहात. बघितलं विद्यार्थ्यांनो, या जगामध्ये खूप सारे प्रोफेशन्स आहेत आणि तुम्हाला त्यातलं फक्त एक सिलेक्ट करायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप आवड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शिकत जाल आणि मग तुम्ही करत जाल, तुम्ही जॉब करत जाल, तुम्ही अनुभव घेत जाल, तर तुम्हाला अजून आवड येईल. ती शिकण्याची तुमची भूक कधी संपणार नाही आणि तुमच्या समोर अनेक संधी येत जातील आणि तुम्ही यशस्वी होत जाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन भेटेल की जे पैशापेक्षा खूप महत्वाचं असतं. बरेच विद्यार्थी हे करिअर डिसिजन घेताना पैसा आणि फेम याचा विचार सर्वप्रथम करतात, म्हणजेच पैसा आणि प्रसिद्धी. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आतापर्यंत जितकी काही सक्सेसफुल लोक तुम्ही बघितली असतील, तर जरा विचार करा की त्यांना कोणी त्यांचं कॉलेज विचारलंय का? त्यांना कधी कोणी त्यांचे मार्क्स विचारलेत का? नाही ना. मग लक्षात येते तुमच्या महत्वाची गोष्ट काय आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला किती मार्क्स पडले, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून आलात, याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे असणारे स्किल्स तुम्ही कसे वापरत आहात. तर तुम्ही अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वतःमध्ये नवीन स्किल्स जे आहेत ते डेव्हलप करत जा. स्वतःमधले जेवढे स्किल्स आहेत त्या सगळ्यांना वाव द्या आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, कारण ते स्किल्सच आहेत जे शेवटी तुम्हाला यशापर्यंत साथ देणार आहेत. आणि म्हणूनच सांगते, बरेच विद्यार्थी हे करिअरचं डिसिजन घेताना पैसा आणि प्रसिद्धी याचा विचार करतात. तर मुलांनो, तुम्ही 3 इडियट मूवी बघितलेला आहे, त्याच्यातलं वाक्य लक्षात आहे तुम्हाला की स्वतःला तुम्हाला असं बनवायचं आहे, अशा पद्धतीने काबिल बनवायचं आहे की पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या मागे चालत येईल. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला काबिल बनवणं गरजेचं आहे. अर्थात ते जे काबिल बनवणं आहे ते कोणत्या गोष्टीत, तर इतरांना कॉपी करून तुम्ही कधीही काबिल होणार नाही. तुम्हाला तुमची स्वतःची छाप उमटवायची आहे आणि ती फक्त तुम्ही आणि स्वतः तुम्ही एकटेच उमटवू शकतात, कारण ती कपॅसिटी इतरांमध्ये नाहीये. आणि म्हणून आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहा, स्वतःचे स्किल्स डेव्हलप करत राहा, असंच मी सांगेन. याही पेक्षा अजून महत्वाचं म्हणजे तुम्हाला तरीही कन्फ्युजन्स असेल, तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात जाऊन मी तरीही सक्सेसफुल होईल की नाही, याची मला शंका वाटते, असं वाटत असेल
तर आजच्या काळामध्ये तुमच्याकडे अगदी नवनवीन ऍप्टिट्यूड टेस्ट आहेत, पर्सनॅलिटी टेस्ट आहेत, लर्निंग हॅबिट टेस्ट आहेत, की ज्या टेस्ट इव्हन मी स्वतःही पुरवते. तर या टेस्टचा तुम्ही आधार घेऊ शकता, की ज्याच्यावरून तुम्हाला हे कळेल की तुमची एक्सपर्टीज कशात आहे. तर अशा टेस्ट की ज्या सायंटिफिक बेस असतात, त्याच्यातून तुमची एक्सपर्टीज कळते, तुमचे स्किल्स कळतात, की त्याच्यावरून तुम्हाला तुमचं प्रॉमिसिंग करिअर कशात करायचं आहे हेही नक्की कळतं. तर अशाही काही टेस्ट ज्या आहेत त्याचा तुम्ही नक्की आधार घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं करिअर निवडण्यासाठी मार्ग सुखकर होईल. आय विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्ही नक्की कुठलं फील्ड सिलेक्ट करतायत ते मला नक्की सांगा. कुठले गोष्टी तुम्ही फॉलो करता आहात तेही नक्की सांगा. कुठलं चॅलेंज तुम्हाला जास्त, मी सांगितलेल्या चॅलेंजेस पैकी कोणतं चॅलेंज तुम्हाला जास्त फेस करावं लागतंय करिअर डिसिजन घेताना तेही मला नक्की इथे सांगा. मी माझ्या परीने तुम्हाला आणखीन मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक यू व्हेरी मच.